त्यांची होईल. संतोष पाड़ी उर्फ लाला की ये बॉल चल गई सुभाष जी के पास और ये बॉल देखिए विकेट कीपर कह रहा है कि ये बाई का इशारा. बॉल पहिलाच लाल्यांचा बघा किती गतीने टाकलाय. त्यांची बॉलिंग म्हटल्यानंतर गतीची बॉलिंग आहे. हा कीपर यांच्या हातामध्ये बघा अँगल्स कसे मोठे आहेत. विकेट कीपर कोण आहे? अशोक भाई. असू द्या ते काय बॉल जरा पकडा जडत जातो सुरुवातीला कडक असतो का. स्टार्टिंग मिस्टर लाल्या. यस टैपिंग क्रिकेट. खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे दूसरे के लिए भागने जा रहे. खतरा बन सकता है क्या? नहीं. चल गए सत्तर मात्र के पास गेंद को उठाने जा रहे. गुड रनिंग. बघा रुपेश भाई काय तुमची बॉडी आहे काय तुमचा अवयव आहे पण धावण्यामध्ये तुम्ही एवढे फास्ट राहत. मी कधी कधी विचार करतो की तुमचा फिटनेस चांगला आहे. माणसं बॉडीला पतली असली ना की धावाला कडक असतं. तुम्ही दादा 70 मध्ये सोबत गोविंद कसं बघा धावतो पटापट. बॉडी पतली काम परफेक्ट. लालिया तैयार राउंड विकेट से वलौली के फास्ट गेंदबाज है वो कैच इट मात्रे. बॉडी का आईला तिकडे 70 मात्र पडला भाई. हे कसे पडले खाली. बकासूर आता पेस मध्ये काही जवानी येतात थोडी माणसाची कमी झाली ना की माणूस जरा येतोच खाली. हा कमी होतं. बैल बघा पण सुरुवातीला कसं धावतो नंतर तो उतरायला लागला की जरा पॉवर कमी होते त्याची. आता बघा त्या स्पीड मध्ये त्याचा वेटली आहे तो. 3 गेंदे शेष. कप्तान तैयार है गेंदबाजी का सामना करने के लिए मिस्टर रुपेश उल्वेकर. लौदा कठिन है कठिन है कठिन है. लौदा को ये कैच तो कठिन ही थी लेकिन ये खिलाड़ी आए थे कैच को पकड़ने के लिए. 2 के साथ स्कोर आगे. दादा धाव संख्या 7. बोलत जा काही एका ठिकाणी आम्ही कॉमेंट्रीला गेलो होतो स्कोरवर बोलतच नाही. याला आम्हाला वाटतं मुका आहे तो. असू दे असू दे. तिकडे बघा सुभाष भोईर आणि प्रीतम पाटील जोडी बघा कशी मागून सुरुवातीला पहिल्या पण झालं तशीच आहे. हाँ लंगोटी आरती. लालिया ये देखिए पुल जरूर कर दिया है प्रदीप दा के पास. इसे कहते गांव वाले को गांव वाले की मदद. कहा हो प्रदीप कहा करते हम कहा ही करता. बॉल तो हमने पकड़ा है. शॉट ऑफ लेन थी लालिया की और स्कोर आगे जा रहे हैं 8. महेंद्र निकाल जी हमारे परम दोस्त देखिए थोड़े टेंशन में है. जानते हैं कि कहीं ना कहीं होता है. महेश जी देखिए बाउंड्री के बाहर चेयर में बैठे हुए. लालिया की अंतिम बॉल. लालिया की बॉल खतरनाक थी. कौन पकड़ेगा बॉल पकड़ने की हिम्मत किसके. पकड़ो जाओ पीछे जाके. और बॉल रुक गई है और तीसरा रन मिलेगा लगता है. ये खतरा हो सकता है. और 3 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश जी की गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हाइट बॉल 3 + 1 4. लगाए बॉल देखिए अंपायर. बॉल लागला का बघा पंच सांगतील. ओके होता है गलती सबके हाथों से होती. 3 धावा. 3 के साथ स्कोर. पहिल्या षटकानंतर धावा आहेत त्या 11. लहू दादा तापलाय बघा. जसा चुलीवर तवा कसा तापतो तसा सुभाष जाऊ तो तापलेला आहे. आणि बघा सुधीर दाकडे जसं मोबाईल मध्ये कसं दुकानामध्ये मोबाईल विकायला असं तसे मोबाईल आहे. चला धाव संख्या पहिल्या षटकानंतर 11 बिनबाद 11. पाले नेवाली संघाची धाव संख्या आहे ती 11 बिनबाद 11. गुड बॉलिंग लालिया. गोवर्धन पालेकर यांचे परम मित्र संतोष बघा कशी खंडोबाला जेजूरला मजा केली होती. यायला चालता बोलता कुठं पण थांबायचे. सगळे घाटी बोलायचे. यांच्या नादा लागून जमणार नाही. पॉवर होती ती. अभी गोलंदाज गेंदबाज आहे दत्ता भगत. यस इस बार टैपिंग क्रिकेट जरूर देखने को मिल चुका है. सिंगल तो मिलेगा. दूसरे के लिए भागने की कोशिश करने जा रहे. खतरा बन सकता है क्या. किशोर जी गेंद को उठे समय बहुत दूर से आए हुए हैं.
किशोर जी की फिल्डिंग देखिए कैसी टाईट आहे, म्हणजे पकवास कशी वाजवतात तशी त्यांची फिल्डिंग आहे. राजारामबुवा सार्डेकरांचे शिष्य आहेत आणि एका बाजूला आमचे सत्यन म्हात्रे कानाबुवा यांचे शिष्य. आणि मला वाटते तिकडं सुभाष आणि प्रीतम यांना पाडीनं हलवलेलं आहे. जा तिकडं तू वरती. स्लीप लगाई है. गुड बॉल गुड बॉल गुड बॉल, बहुत ही शानदार ये डिलीवरी. रन कोई मिलेगा नहीं. टीम का स्कोर है 13 के घर में. आणि बघा इकडे शंकुदा रविदादा गोष्टी कसं हरवलं तुम्हाला. अशा हरवल्या गोष्टी अशा काढायला लागतात. दुसरी असू दे चर्चा कुठली पण करा, पण आमचा बंदोबस्त करा, नाही तर हा दिवस संडे फुकट जाईल, उद्या संकष्टी आहे. और ये बॉल है बॉल है बॉल है ये बॉल है. अंपायर दत्ता की गेंदबाजी देखी है. मुझे इसे इस गेंदबाज को देखे खीस हैरिस की याद आती न्यूजीलैंड की. नांदगाव एक्सप्रेस आहे जबरदस्त. तिकडे बघा आमचे कसे टी शर्ट वरती करून आमचे कोणते महेश बघा कसे आहेत. हवा महत्वाची आहे माणसाला. बघा खाली केला टी शर्ट समजतं आपल्याला लगेच. त्यांना माहिती आहे कॉमेंटर दुसरा कोण नाही. ये बॉल शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन कहते हैं ना कि गेंद की लाइन इंपॉर्टेंट बात है. तुम्हारे पास तुम आउट साइड ऑफ स्टंप गेंदबाजी करो, लेकिन लाइन में गेंदबाजी करो. बघा सत्तेर मात्र काही धावतं बघा यमाला हरवतील. कॅच होती काय आता वयाच्या माने नाही जमत. 40 वय झाले संपला. काय झाला तिथंच थांबा. तिकडे लौदा तर आपल्या लौदाला महत्वाचं काम आहे, सामना जिंकायचा आहे. तेवढीच राजेश कातारा यांची टीम मजबूत आहे. टैप जरूर किया है प्रीतम पाटिल. या कौन है विकेट कीपर की चतुराई देखो. लालाजी सांभाळून, कारण ते माझ्याच मापाचे असले की पाय आतमध्ये जातो परफेक्ट. धावसंख्या 14. आखिरी गेंद शेष अंतिम बॉल दत्ताजी. शॉट है. ये आदमी पतला है लेकिन खेलने में गर्म है. नाम है मिस्टर रुपेश वुलेकर के बल्ले से शानदार चौवा. चौवे के साथ ओवर खत्म और 4 के साथ पाले नेवाली टीम का स्कोर है 18 बगैर नुकसान पे 2 ओवर के बाद. पहिल्या चेंडूवर 2 नंतर निर्धाव नंतर निर्धाव नंतर निर्धाव नंतर 1 आणि चौकार. असू दे शंका विचारायला पाहिजे. असा कसा आपण एखाद्या मुलीला बघायला गेलो विचारतो ना की तुला जमल काय नाही तर बरं गोईन, तसं विचारायला पाहिजे. काय गोईन अरे आपण राहिलो आता गणपती बुडवाला रविदा असते. असू द्या हे पण दिवस जातील. संघाची धावा संख्या 18 बिनबाद 18. पहले वलौली वाले, दूसरे दत्ता जी आए थे गांव था नांदगांव, और नांदगांव के बाद फिर से वलौली. मिस्टर प्रदीप पाटिल. अठारह स्कोर. नहीं फुल टॉस डिलीवरी थी. इस बार देखा जाए प्रदीप भाई की छक्का जाएगा. 6 रन. फुल टॉस को पनिशमेंट 0719 संतोष नारा डीजे. तो बॅटमन हुकमी एक्का 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. बघा छक्क्याला किंमत करायचं. छक्के आले की माणूस खुश. 24. हिंदी में कहते हैं इसे छक्का, हिंदी में सिक्सर, मराठी में षटकार. 24. प्रदीप तैयार है. ओह गुड बॉल. क्या गति से गुस्से में गेंद को फेंका है प्रदीप ने, और ये गेंद डॉट चली गई. ये लेंथ के ऊपर गेंद थी. ऑन द इसके ऊपर
पुल करने का प्रयास किया था, रन मिलेगा नहीं कोई है। पालेने वाली टीम का स्कोर है 24 बिना कोई विकेट के नुकसान पे। महेंद्र स्ट्राइक के ऊपर, इस बार जोरदार पुल कर दिया स्क्वायर लेग के ऊपर। किशोर पाटिल गेंद को उठाने जा रहे हैं, खतरा बन सकता है, लेकिन ये होता है। बैकअप है सत्यन म्हात्रे जी का, पीछे प्रीतम जी पाटिल का भी बैकअप है, मिलेगा एक सिंगल। स्कोर आगे 26। सावकाश कोणी, तुम्ही आमचे मोठे बंधुरा सर्व आहेत, फक्त टाय मारताना सर्वांनी मित्रांनो सावकाश। 26 धावा महेंद्र, और ये 2 बॉल दे, यस बॉल विकेट कीपर, लेकिन रुपेश जी पहुंच गए क्रीज के अंदर, एक सिंगल के साथ स्कोर आगे 27 धावा संख्या 27। तीसरा ओवर जारी है, 2 गेंदे शेष। स्पीड अप करो, स्पीड अप करो, स्पीड अप करो वलवली और पड़गे टीम तुम्हारे ऊपर है, क्योंकि अगली मैच खेलना है। तो फुल टॉस, गलत गेंद, फाइन लेग के ऊपर रुक गई गेंद, 2 रन जरूर मिलेंगे। एक सिंग, 2 रन और स्कोर आगे 29। येस, आखरी गेंद, बॉल 2, पण आता सध्या एकच आहे, 5 संपले ना, आलेला भाई बॉल। अंतिम बॉल, यस, ऑन साइड के ऊपर यहां ग्लांस करने का प्रयास किया, फाइन लेग के ऊपर चौका मिलेगा लगता है क्या? नहीं, मिलेंगे 2, स्कोर जाएगा यहां नेवाली पाले टीम का स्कोर 31। 3 षटकानंतर पाले नेवाली संघ धावा संख्या 31, बिनबाद 31, 31।
डबा परिवर्तन सृष्टीचा नियम. तुम्ही मला मारा षटकार, तुम्ही आता बाउंड्रीच्या बाहेर. डबा खतम, डीजे वाजवा. उंच सिक्सर माराया गेला, यो बॅटमन उठ झाला. बोईर नहीं, कैच को लब का विकेट कीपर अशोक भोईर. लास्ट बॉल. आखिरी गेंद शेष. राजेश काथारा जी मैदान के अंदर, जिन्होंने करिश्मा कई मैदान के ऊपर किया है. टीम के लिए क्या करेंगे, लेकिन अंतिम बॉल है इस ओवर की. आखिरी गेंद, शेवटचा चेंडू. शॉट है, कैच इट. महेंद्र भाई छोड़ो मत. कौन बल्लेबाज राजेश कातारा 0 रन बना के वापस इस बार डग आउट में. चले गए. रुपेश भाई का बल्ला चला था, उन्हें ही छलता कर दिया है. तो अभी 4 ओव्हर खत्म. 4 षटकांत धावा झाल्या त्या पाले नेवाले संघाची 43 आणि विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या 2. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि षटकार हॅट्रिकसाठी रुपेशजी उलवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुभाषला जर 3 लागोपाठ मारले 1000, म्हणजे सुभाष ठाकूर हा दुश्मनच एक प्रकारचा. मारा 1000 तुम्हाला, 500 तुम्हाला, 500 आम्हाला. आईला सुभाष सांगते का मला षटकार मारून देईन, तर बघ आहे ना कसा हात करतोय. 5 बॉल आहेत, अजून 500 वाढवू शकतो ना आम्ही. 1000वर थांबलो जरा, चक्री फिरायला पाहिजे. 1 आला की अजून लावू बघ. गोपी गोपी लहान कृष्ण लहान, लहान लहान सवंगडी. गोपी मार. भोपी म्हटलं गोपी भोपी. लगाओ सुभाष को टोपी. 4 बॉल शिल्लक आहेत. सुभाष त्यांनी अशा भिंगीला जाम फिरवले पहिले. हे काय बॅट्समॅनला कसं ते बघ. प्रीतम पाटील यांची चड्डी कशी ढिली होती बघा. ओ व्हाट शॉट महेंद्र दादा. हो संभाल के भाई साहब, क्या कर रहे. लागला चेंडू लागला बघा. सावका सावका बघा. नहीं नहीं नहीं, टाइगर अभी जिंदा है. हाँ सुबह और चौका मिलेगा लगता है. 4 रन. बैकवर्ड स्क्वेअर लेग के ऊपर चौका. टाईट थोडी ढिली झाली बाउंड्री. 49 49. यस. मगाशी आमच्या प्रीतम सर यांनी सांगितलं बघा कसा काय. त्यांनी सांगितलं उंदीर कसा बिलाच होता असा चेंडू. त्यांना बघा बिलाचं जजमेंट कसं आहे बघायचं. म्हणजे याला म्हणता अभ्यास. याला आम्हाला सगळा सुभाषचा घुशींचा जजमेंट प्रॉब्लेम होते. ते कुठच्या म्हणतात
50 रन पूरे 50 बॉल बॉल सुभाषदा मारून देणार नाही ओव्हर संपला खलास सुभाषदा बघा त्याच्याकडे जाम जादू आहे त्याच्याकडे आणि माझा षटक क्रमांक 5 षटकानंतर पाले नेवाले संघाची धावा संख्या 50ला 2 गडी मैदानाच्या बाहेर 3 षटकांचा खेळ आता आणा लव भोईरला आणि डीजे वाजवा आमचे गुल्लूभाई पडगे पडवेल हे मॅच बघत आहेत त्यांचं पण अभिनंदन आता लवू दादा पडगे गावचा हा वंडर बॉय काय करील सांगू शकत नाही आहे बघा मगाशी पाणी पडला आता पाणी थांबला लवदाची चावी तुम्हाला सापडण्याचा लॉकच कडक आहे शॉट बॉल देखिए लव भोईर का सुंदर डिलीवरी गुड गुड फाइनल में टेम्बोडे टीम पहुंच गई विकेट कीपर गुड कीपिंग आउट आणि बघा तिकडे आमचे महेश भोईर तिकडे व्हॉट्सअपला कोणाला तरी कॉल लावतो तर इकडे बॅट्समन आउट डीजे वाजवा माझा पण याला बघा कशी माझा भरपूर आहे कारण इकडे कसं पॉवर लागते हे बघा शंकूभाईंचा मुलगा बघा कसा कसा आताशीच बघा कसा तयार शॉट मारायला पॉवर बाबांनंतर मुलाचा काम असं मजबूत पाहिजे तेच पाहिजे तसंच पाहिजे आणि इकडे ब्रेन बॅट्समन सुरेश चांगला आहे बॅट्समन विकेट किपरचं कौतुक करायला लागेल बघा मला मागाच्या विकेटच्या पाठीमागं लोक असतात जवळचीच माणसं बघा आउट कर 70 मध्ये कसं आम्हाला आउट करतात कधी कधी मागं विकेट किपर आहेत ना ते असं ती मागचीच माणसं आउट जास्त करतात थांबवलंय स्कोर लवदा की गेंदबाजी देखिए अरे लव मारो जरा लहानपणी थोड्याशा गोट्या खेळायला लागतात तुमचा नेम आता नाही पहिले चालला इधर रन का मौका लवदा आउट गॉन रहने दो 2 और स्कोर आगे दादा 52 डीजे डीजे झोपलाय वाटतं असो ते संध्याकाळची वेळ झाली लवदा डीजे न्यायला लागेल कुठेतरी आणि बघा धावा झाल्या 52 आणि महेश दादा भोईराना मात्र पितंबळी सांगत आहेत काय कोणाला व्हॉट्सअपला कॉल करतस मला चिंता पडते कमरे हात देऊ ना कमरे हात दिले की असं मुतखड झालाय स्क्वायर लेग के ऊपर किशोरदा की फील्डिंग टाइट है ये थ्रो सही आया है लेकिन रनआउट का मौका प्रवीण जी वापस जाएंगे आउट गॉन रनआउट की विकेट जबरदस्त बघा थ्रो बघा अशी सुराला पकवात लागली ना की मजा येते मग तबला असलो मजा येते काय पण बघा सूर पाहिजे महत्वाचा आणि परफेक्ट थ्रो आणि कमरेला कसा किशोर दादानी बांधला बघा पूर्वी असत त्याला कोण बोलला भाभी का हो किशोर का हो पकवाज वाजत बा काय आउट
ओ गोलपाली लव होईल काय ओर फेकलाय बघा. तीनों धावा लव होईल. अभिनंदन. 2 विकेट पण घेतले लव होईल एक रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे 3 विकेट एक रनआउटचे आहे 2 त्या स्वतःला. 2 रनआउट आहे आणि 1 लव होईल ना बघा. लव होईल यांची त्यानं शाबासकी दिली. आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत. एकच 2. प्रीतम सर कुठे हात घालू नका कॅमेरा चालू आहे. लाल पिली माझी सोनचिकली लाल पिली माझी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. शेवटचे 2 षटक बाकी. रविदा काय गडबड असू दे. त्याला जमणार नाही. त्याचं आयुष्य गेलं असंच. गाडी त्याला लावता येणार नाही. आणि इकडे मात्र नो बॉल. 54. स्कोर गोइंग थोड़ा कम चल रहा है. गति नहीं है स्कोर में. महेंद्र पाटिल मैन फ्रॉम वलौली. शॉट ऑफ लेन थे लेकिन खराब होगी पालकर साहब. खराब ही गेंद. और ये देखिए सत्यन मात्रे उनके ऊपर गुस्सा कर रहे कि बॉल क्या डाल रहे हैं. नो बॉल. नो बॉल. फ्रीड जिंदा है. रुको रुको. लव दादा के हाथों में कुछ गरम चाहिए. हैंग्लोज पहनो. फुल टॉस बॉल. सत्तर मात्रे. 1 ही रन. फ्रीड की गेंद थी. अभी तक 1 ओवर बाकी है इस ओवर के बाद. और धावा संख्या 56. अब तक 56. बैकफुट अगर पंच किया है एक्स्ट्रा कोर के ऊपर. महेंद्र जी खुद गेंद को उठाने के 1 सिंगल मिलेगा. और स्कोर आगे 57. नंदू सबका बंधु. और पिच बॉल है सामने खेला हुआ. फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ के ऊपर. लाले हौसला अफजाई कर रहा है. देखो लाले को हमने पहले दफा ग्राउंड के ऊपर देखा तभी हम समझ गए प्रमोद मात्रे के खास थे उस टाइम. पहली दफा हमको लेके ऐसे जगह पे चले गए. हम बोले ये किधर लाया है तो 100 रुपये में बोल दिया. छक्का. नहीं नहीं महेंद्र पाटिल आप उधर बॉल मत डालो. सामने बॉल देगा. अरे शेर के सामने हिरन आ जाएगी तो उसका पर्दाफाश होगा. और गोविंद के पास कोई भी आ सकते. पर्दाफाश. बैट्समैन के पास सामने गेंद. चरण डीजे रुको. और लवुदा की विकेट कीपिंग देखिए. वाइट बॉल. 1 के साथ स्कोर आगे 65-65. आखिरी 2 गेंदें शेष. गति परिवर्तन वाली ये गेंदबाजी इसे कहते. डिसिप्लिन और दिमाग की बत्ती चलाना. आखिरी गेंद. आखिरी गेंद 7 ओवर की अंतिम बॉल. आखिरी गेंद शेष. किशोर भोपी देखिए शाम का इंतजार कर रहे. क्या करेंगे जब बल्ला ही नहीं चला तो अब इंतजार करना ही पड़ेगा. और क्लीन बोल्ड आउट. डंडी गुल. महेंद्र पाटिल को विकेट मिली. लाला ने हौसला अफजाई किया. 7 ओव्हर खतम. आणि 7 षटकांना धावा झाल्या त्या 65 डीजे.
बघा दादा भोईर असतात आणि धावा संख्या 71 71 शेवटचा बॉल 2 बॉल शिल्लक आहेत 71 शाबास अशोक भाई याला म्हणतात डोका अशोक भाई बाहेर 100% गेला असता त्यांनी जर फुटबॉलचा वापर केला असता तर त्यालाही कल्पना होती पण तो जागेवर न खेळला तिथं फसला किशोर भाईची बघा बॅटिंग चाललेली ना मगाशी नाही तर मॅच लय लवकर संपली असती ती कसं तसंच असतो कधी कधी आपल्याकडून षटकार जाने की संभावना है कैच इट संतोष भोयर क्या संभाल के जान तो 2 रन तो बन चुके हैं रनआउट का मौका 2 और 2 के साथ पाले नेवाड़ी संघाची धावा संख्या 8 षटकानंतर 73 आणि विजयासाठी 74 धावांची गरज पडगे वळवली संघाला तेव्हा महेंद्र लालेला कसं बोलतो सहज काढू बोलतो आपले समजते कोण काय बोलते लवदा कुठेही हात घालू नका कॅमेरा चालू आहे चला 74 धावांची गरज आहे आणि याच्यानं सामना आहे टेंबोडे वलप संघ तयारीमध्ये राहायचा याच्यानंतर तुमचा सामना आहे फायनलची मॅच आणि विजयासाठी इकडे मात्र वळवली पडगे संघाला 74 धावांची गरज 74 74 तुम्हाला टफ फाईट करायला लागेल कारण 8 ओव्हरमध्ये 74 धावा एवढ्या काय नाही आहेत पण ते धावा कठीण आहेत एक क्रिकेट आहे मित्रांनो इथं भाकीत केलं जाऊ शकत नाहीये 74 धावांची गरज सुभाष तुम्हाला 8 ओव्हरमध्ये नाही काही होऊ शकते आणि 74 धावा तुम्हाला डिफेंड करायचे 74 धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे चला 74 धावांची गरज होता 8 ओव्हर 74 चला क्षेत्ररक्षण राजाभाई उपेशभाई सजवून घ्या आणि सलामीची जोडी लगेच पडो अजून एक मॅच आहे आणि बरोबर गोविंद घड्याळामध्ये वाजलेत 5 अजून 10 5 10 झालेत सुभाष 10 सलामी जोडी पाठवा चौऱ्याहत्तर धावांची गरज किशोरभाई तुम्हाला आणि 8 ओव्हरमध्ये 74 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत आणि 8 ओव्हरमध्ये 74 धावा तुम्हाला रोखायच्या आहेत ही दक्षता घ्या रुपेशभाई राजाभाई चला सामन्याला सुरुवात सलामीची जोडी पाठवा 5-10 मिनिटं झालेले आहेत ही दक्षता घ्या अजून एक मॅच आहे चला सुभाषभाई उतरा 8 ओव्हरमध्ये 74 धावा आणि याच्यानंतर मला वाटतं टेंबोडे आणि वल्लभ संघाने तयारीमध्ये राहायचं आहे याच्यानंतर सामना तुमचा आहे हां आणि कुठेही जाऊ नका आणि या मॅच नंतर मग बघू काय आहे ते कोणची हिंमत आहे रोकायची आपल्याला ती येस तर राजाभाईने हा सामना जर जिंकला तर समजा धुलाई झालीच
74 74 73 झाल्यात 74 नवीन. सामन्याला सुरुवात. तुम्ही तयार, मी तयार, आमचे स्कोरर तयार, आमचे गोविंद तयार. आणि लवदादा भोईर म्हणतात ते ग्रिपला तयार करतात. हातात कसा दांडा धरला बघा. याला म्हण ज्याच्या हातामध्ये दांडा असला ना की त्याचं काम मजबूत असतं. म्हणून आनंद शिंदे गाणं फेमस का झाला, पोरी झाला पूर्ण दाना धड, याच कारण. चला पालकर साहेब मॅचला सुरुवात करा. अजून एक मॅच आहे. रुपेशभाई राजाभाई 73 धावा तुमच्या 74चा पाठलाग करायचा आहे. वलवली पडगे संघाला आपण जाऊया थोडंसं हिंदी कॉमेंट्री कडून थोडंसं मराठी भाषेकडे. आपली मातृभाषा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील पहिल्या षटकात गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे तो मिस्टर नितीन. समोर सुभाष ठाकूर, नॉन स्ट्रायकर एंडला दत्ता. 74चा पाठलाग करायचा आहे 8 ओव्हरमध्ये. सर्व प्रेक्षकांची नजर मात्र या मॅच कडे आहे, कारण टेंबोडे वलप हा संघ फायनलला गेलेला आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज समोरासमोर. काय होईल ते होऊन जाऊ दे. सामना कोण जिंकेल बघूया. बॉलला चेक करता का, बॉल कधी पण चेक करायला लागतो किशोरभाई. कसा आहे, नरम आहे, कडक आहे, नंतर माणसाला अंदाज येतो. पहिला चेंडू सुभ्या बघा. मगाशी वहिनी सोबत आली, आता कसा मारला बघा. याला म्हणतात ताकद. सुभाष ठाकूर असं भरपूर षटकार पडग्यामध्ये मारलेले आहेत. हमका का दोषदवा सुभाषवा, तुमने ही कटवा दिया, हम काय करतो चरण. म्हणून बाबू शकाचा बोलतो क्या शॉट, त्याला शॉट येत नाही, शॉट खटॅक. सुरुवात कडक. ओ अपील. इकडं मात्र काय होईल, एकदा मिळेल. पंच पालकर साहेब लेग बायच्या स्वरूपात. लेग बायची धाव आली की मात्र विकास आणि गोविंदच्या जोडीची आठवण येते. धंगाची धाव संख्या 7च्या घरात. 7च्या घरात ते निमेदार असतात. दत्ता. ओ बॉल वाईड असेल. आउटसाइड ऑफ टर्म बॉल आहे. खराब चेंडू, नासका चेंडू, गोविंदच्या भाषेत नरकातला चेंडू. संघाची धाव संख्या 8. गुड बॉल, गुड बॉल. दत्ता हे फसलेले आहेत. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला ओव्हर चालू आहे. टेंबोडे वलप संघासोबत कुठला संघ येईल फायनल साठी बघूया. दत्ताला आधीला दिशा दिली आणि गेला फाईन लेगला. एकदा मिळेल. सुभाषदा स्ट्राईक सोडते का बघूया. नाही, राजाभाईंकडे चेंडू आलाय. राजाभाईंची हेअर स्टाईल म्हणजे धोनी स्टाईल. मगाशी सकाळी तबला वाजवला उतरले असं झाकीर हुसेन स्टाईल मध्ये काम. 9 धावा. यस, सुभाष ठाकूर back to the dugout. Dandas to West. It's a clean ball and this is a good ball. DJ.
खटॅक 9 प्रदीप पाटील बॅन फ्रॉम वलवली. यस गुड बॉल लेकिन प्रदीप ठाकुर प्रदीप पाटिल को छक्का दिया गया ने सीधी विकेट कीपर के दास्तान ओव्हर की समाप्ती. पहिल्या षटकानंतर पडगे वलवली संघाची धावा संख्या 9. लॉस ऑफ 1 विकेट. 74चा पाठलाग करत विजयासाठी 65 धावांची गरज 7 ओव्हरमध्ये. राजेश काताराजी आणि रुपेजी उलवे यांना प्लॅन बनवायला लागेल. जसा इंजिनियर कसा प्लॅनिंग बनवत तशा प्रकारे धावा तुम्हाला रोखायचे आहेत आणि या धावा जर एकत्र करायच्या. प्रदीप पाटील आणि दत्ताजी यांना एकत्रपणे पूर्णपणे प्लॅनिंग बनवून या धावा कुठायला लागेल. सामना कुणी जिंको फक्त गोविंदाने आमच्याकडे लक्ष द्यावं बस हीच अपेक्षा. देव तुमचा भला करो. आयुष्य चाललाय माणसाचा असाच तुझे माझे बघण्यामध्ये एफडीला सुद्धा. गुड बॉल चांगला बॉल गुड डिलिव्हरी. सत्यन मात्र टेन्शन मध्ये इकडे मात्र दत्ताजी मिस होतात. दत्ताजी तुमची सत्ता कधी येईल. आबा धावा 90 झाल्यात. ओ गुड बॉल बॉलिंग बघा अशोकजी. जर तुमचा अशोक टाकू शकते राजेजी कातारी सांगितलं आमचा पण अशोक आहे वाटलाच. संघाची धाव संख्या 9. टेन्शन अशोकजी बघा तरी मगाशी गाणी सांगित साईबाबाचा घाला. राऊंड विकेट ना या व्हाईट बॉल असेल. पंच पालकर साहेब तुमचं काय म्हणणं. येस व्हाईट बॉल जास्त बॉल बाहेर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे. लाईनच्या बाहेर व्हाईट +1 स्कोर 11. धाव संख्या 11. अशोक टू दत्त प्रदीप. बॉल लकड़ा तितल में प्रदीप पाटिल वापस ड्रेसिंग रूम में. सन्नाडा डीजे ठोको. आणि राजेश कातारा यांचा बघा दिमाग कसा गोईन. बरोबर त्याने अशोक यांना आणला आणि प्रतिभाना बाहेर काढला. आणि रुपेश उलगे कॅप्टन बघा बॉडीला कसे पतले आहेत. त्याला लहानपणापासून गरम माणूस किशोर भाई. हा ते आपण बोललोय तुमचा जमेल. आमचा ना आमचा पोपट एकच मी आणि गोईन कुठं पण उडू शकतो आम्ही. 11 महिना नाही राहिला आता काय झाडं गेल्या सगळ्या डाळी मोडली. 11 रन. चला टाइमपास नका करू अशोक भाई. लौदा यस लौदा को चकमा दिया गेंद ने. अशोक जी की सुंदर गेंदबाजी शॉर्ट ऑफ लेंथ थी. चकमा दिया गेंद ने और गेंद सीधी विकेट के बाद राजेश कातारा के पास. दबाव वाली गेंदबाजी अंतिम मेरे हिसाब से गेंद शेष है. तो पड़ गए वलौली टीम थोड़ी इस बार देखा जाए संकट में दिख रही है. यस लाऊ जी ने कह दिया अशोक जब तू पहली बॉल डाली मुझे दिखी नहीं. अगली मारूंगा ना तुझे नहीं दिखेगी. ठोक दीजिए छक्का. कसा मारते और इसी के साथ और समाप्त. 2 षटकांना पडके वलवली संघ धावा संख्या 17. 17ला 2 गडी मैदानाच्या बाहेर. विजयासाठी महिने धावा पाहिजे त्या म्हणजे 36 बॉल 54 54 36 चेंडू आणि 54 धावा.
अभी राजेश जी कातारा का दिमाग क्या होगा, किसी को लाएंगे? लव होईल के बल्ले से छक्का आया आणि लवदाकडे ती कॅपॅसिटी आहे. सगळी लोक बोलतात लव मैदानाच्या आतमध्ये आहे, तिथपर्यंत समोरच्या टीमला आगीचा गोला आहे. नाही नाही नाही, रुपेश भाई आमचे मोठे बंधू आहेत, ते काय तुम्ही बोललेच जमेल. कशी अजून फिटनेस कसा आहे बघा. माणूस बारीक आहे किंवा बॉडीने कमी आहे जाऊ नका. आता 4-5 वर्षामध्ये जावं बघतील, पण फिटनेस मजबूत आहे. यायला आमच्या हातात टोपे दुखायला लागले, पुढे कसं व्हायचं. धावा संख्या 17, 56 धावांची गरज. खराब होगी गेंद. विकेट कीपर राजेश कातारा अच्छा काम कर रहे, लेकिन बॉलर साथ नहीं दे रहे. वाइड गेंद. दत्ता और लव के बीच पार्टनरशिप बननी चाहिए. पार्टनरशिप को तोड़ना है तो काम करना है. स्कोर अच्छा बन चुका है. बॉल चले जाओ, दत्ता की सत्ता खत्म. बचाओ गोइन. तीन विकेट गॉन. प्रीतम पाटिल मैदान के अंदर लव भोईर कुछ इस बार गुफ्तगू कर रहे. पहले सुभाष दा, उसके बाद प्रदीप जी, उसके बाद दत्ता जी वापस. यह 56 अभी तक जीत निकल जाए. 56 रनों की जरूरत है. कैच इट. ओ एक्स्ट्रा कॉल के ऊपर छक्का. 4 रन दीजिए. धावा संख्या 24, 3 गडी बाद 24. 50 रनों के अभी भी दरकार है. यस, क्लीन बॉल. चले जाओ प्रीतम पाटिल. ये देखिए हर्ष उल्लास. रुपेश जी उल्लास भाग के गए हैं. खेल खल्लास. छक्का मार सकते. अगली बॉल डंडा गुल. चले जाओ घर के अंदर डीजे. मिस्टर अशोक जी मैदान के अंदर. यह बॉल यार, क्या बॉलिंग. राजेश कातारा अपील कर रहे, जानबूझकर अपील कर रहे दबाव डालने के लिए. क्योंकि उनके हाथ में ग्लोव है, पकड़ना जानते किस तरह से पकड़ना चाहिए. और हेमराज की गेंदबाजी लाजवाब चल रही है. दबाव पड़ गए वलौली. इस बार टेंशन में आई है, लेकिन जब तक लव वही रहे तब तक आशा उम्मीद है. लव वही भाग रहा है और सिंगल मिलेगा जरूर, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा. बल्ले से अशोक जी ने खाता ओपन किया. 20 पर सावकाश सावकाश. कुठेही धिंगाणा करू नका. 25. टेबल हलतो. जी जागा हलते तिथे कधी जायचं नाहीये. बॉल द्या. आखरी गेंद.
आणि स्कोरर पण बघा कैलासावरनं आणला कैलास पर्वत शंकर. कारण शंकराच्या हातामध्ये त्रिशूल आणि या शंकराच्या हातामध्ये पेन. काय शाहीला ताकद आहे बघा. आणि तिकडे विनोद म्हात्रे बघा हातावर घालावा कसा हात दिलाय, अजूनही तसाच हात आहे. बॉल खराब है, व्हाइट बॉल पड़ गया. वलवली टीम का स्कोर 26-26. विनोद म्हात्रे यांना फोन येते कोणाचा तरी असा अंदाज कळते हवामान पत्राचा. तिकडे झाडं झुडपं जागले आहेत, डिंगळ्या जास्त आहेत, तारा जास्त आहेत. सुधीर भाई हसतात बघा. विनोद भाई लव भाई सिंगल स्ट्राइक होगी लव भोईर के पास आणि षटक संपलं गेले. काय ओव्हर टाकलं हेमराजनं. वा ओव्हर टाकेन बाजी हेमराजी. आता मात्र 5-30 चेंडू आणि 47 धावा. 30ला 47 धावा संख्या झाल्या त्या 27. पहिल्या षटकामध्ये आल्यात नितीनजींच्या 9, अशोकजींच्या आल्यात 8 आणि हेमराजींच्या आल्यात 10. म्हणून धावा कमी असल्या की तुम्ही अंदाज घेऊ शकता की आम्ही सहज काढू, पण कधी काय होईल सांगू शकत नाही. 1983 विश्वकपामध्ये वेस्ट इंडिजला वाचला 60 ओव्हरमध्ये 183 धावा सहज कुठू शकतोय. पण भारताची गोलंदाजी चालली आणि वेस्ट इंडिजला ब्रेक दिला. पहिला वर्ल्ड कप भारतामध्ये आणला आणि तिसरा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज घेऊन जाणार होती. क्लाइव्ह लाईटची टीम थांबवली गेली मित्रांनो. गोलंदाजी कपिलदेव साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालली. एकट्या कपिलदेव साहेबांनी सांगितलं होतं हा आपण सामना जिंकू शकतोय. तेव्हा कृष्णमंजरी सिंगात म्हटले होते हमारा कप्तान पागल बन चुका है. पण ज्यावेळी सामना जिंकला त्यावेळी कृष्णमंजरी सिंगात म्हणलं की कपिल देव वन ऑफ द ग्रेटेस्ट 20 बार कॅप्टन. हनीमून मनवण्यासाठी गेला होता तेवढं लांब, डायरेक्ट घरी वेस्ट भारतात. ताकद याला म्हणतात. नितीन पाले के गेंदबाजी लव भोईर. ये लव भोईर को पकड़ना चाहिए. पकड़ेगा कौन? कैच इट. 2 रन जरूर मिलेंगे. लव भोईर स्ट्राइक नहीं लेंगे क्योंकि जानते हैं अभी हमारे विकेट तो ज्यादा गिर चुके. आणि लव दादाची विकेट ही मात्र या पाले नेवाली संघासाठी महत्वपूर्ण आहे. आणि या विकेटवर सर्व काही आहे असा हवामान पत्राचा अंदाज आहे. फिल्डिंग बदलवतात काय ते रुपेशजी ओलवेकर सांगत आहेत तू बाजूला हो, तुझा काम नाही. असल्या कॅचेस मीच पकडायला पाहिजे. धावा संख्या 28. आणि तिकडे आमचे बघा आदई गावचे कालचे बादशाह दीपक भाई कसे शांत बसले. कॅप्टन हारला तरी सुद्धा दहशत तीच. कारण किशोर भाई यांना पहिला मुंबईला तेच घेऊन जायचे. ताकद त्याला म्हणतात. ए संभाल के थोपडा फुट जाएगा. अंपायर कोणाशी पण बोलू नका व्हॉट्सअपवर. कधी बॅट मुस्काळात लागेल सांगू शकत नाही. सावधान. बॅट घ्या पंच बॅट घ्या. तुम्ही पंच आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाशी बोलू नका. कधी काय होईल सांगू शकत नाही. हँग्लोज द्या. 70 मात्र हँग्लोज द्या. ग्लोज पाहिजे ना अशोक भाई. बघा कोण ते सगळे चालेत पण ते ग्लोज लागेल त्यांच्या हातात. कारण माणसाला चिकटपणा सहन होत नाही. दीपक भाई बॉल लागला असेल ॲडजस्ट करा. काही असेल ते रुपेश भाई यांची धावपळ बघा. काय ते प्लॅनिंग आहे त्यांचं. प्लॅनिंग आहे. सामना जिंकण्यासाठी माणूस काही करेल, परंतु हा सामना जिंकण्यासाठी पडगे आणि वलवली संघ धाव पाहिजे. महेंद्र 45 धावांची गरज. अजूनही 45 पाहिजे. तुम्ही कधी कोणाला हलक्यात घेऊ नका. कोणाचा कधी काय झेंडा उठेल सांगू शकत नाही. नितीन यस लहू दादा भोईर आता मात्र टेन्शन मध्ये आहे. कारण त्याचा बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग होत नाही. आणि बघा इकडे नितीनजी यांचा हौसला अफजाई करतात. संघाची धावसंख्या जागेवर थांबली. दादा 29 शंकर दादा आमचे स्कोरर. चष्मा घरी आहे पण चष्मेतून राणीला बघतात. येस क्रॉस बॅट. सावकाश हेमराजजी. नाही एकच धाव मिळेल. गुड थ्रो. धाव झाली असती.
आणि एका धावेनं शंकरचा धावा 30. विजयासाठी 44 धावांची अजूनही गरज 44. सामना कोणी जिंको पण सामन्याला मजा काय असा ते मुंबईच्या वानखडे स्टेडियम मॅच चालू आहे. नाही नाही हा बॉल चुकीचा टाकला तुम्ही नितीन भाई. हा नो बॉल गेला आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. तिकडे विनोद म्हात्रे कुठल्या प्रकारे कुठली इबूत फेकतील सांगू शकत नाही. वळवली पडगे मॅच आहे. गाडीवर बसले होते, गाडी सोडली आणि रस्त्यावर उभे राहिले. यस अशोक भाई सफल हो के खेलने का प्रयास असफल साबित हुआ. काय बॉलिंग चालली, नो बॉल होता, फ्री हिट होती, जवळजवळ घरातून पळवण्याची संधी होती, ती हातातून गेली. अशोक भाई यावेळी मात्र स्वतः नंदू आलेत. एक धाव मिळेल, पलकसचा बॅट न आलेत धाव आणि एका धावेनं संघ पोहोचेल. शंकरभाई 32. आता विजयासाठी 4 षटकामध्ये धावा पाहिजेत ते मला वाटते 42 म्हणजे माझा गणित किती पक्का आहे बघा. पुरी गुरुजी मला वर्गामध्ये पहिला उभा करायचे सांगा, अमित तूच गणित सोडवणं का जमणार नाही. आणि माझ्या अगोदर आमचे विनोद म्हात्रे मॉनिटर होते मराठी शाळेमध्ये वळवलेला. लवदा आणि अशोकभाई विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 42 धावांची गरज. सामना ना बरोबर चाललाय, काही टेन्शन. आता एक घासरगुंडी आहे की असा असतो प्रकार. 4 षटकामध्ये 42 धावा. लव भोईर यांच्या बॅटमधून 1 षटकार आला मात्र. जरा स्पीडअप करा विनंती असेल. जास्त वेळ घालू नका. रुपेजी उलवेकर फायनलचा सामना आहे, त्याच्यानंतर पुन्हा आमचा सामना आहे, तो महत्वाचा आहे. कारण आमचा सामना तुमच्यानंतर महत्वाचा आहे, तिथं खरा रंग आहे. आणि नरेश भाई आणि दादा भोईर बघा चर्चा करतात की ही वेळ आली नसते आपण जर थांबलो असतो तर. आणि हेच तर क्रिकेट मधले मित्रांनो एक समीकरण असतं. बॉल आहे प्रवीण कुंभार ना. येस, आमच्या पेन तालुक्यातील एक नामवंत खेळलो. मला ते पहिल्यांदा सुरुवातीला ओळखलंच नाही ते, कारण आता थोडी तब्येत पण जास्त आली. चांगला क्रिकेट खेळले आमच्या पेन तालुक्यातून आमचे भूषण मोरेजी यांच्या नेतृत्वामध्ये. आणि लेदर क्रिकेट इथे खेळलेले आहेत सारी. म्हणजे आता जरी पनवेलमध्ये असले तरी चांगला क्रिकेट खेळलेला सुरुवातीपासून. दुसरा चेंडू. यस, अशोकजीने थांबवलं. लवदलो टेन्शन, कपाळाला हात मारला आणि बोलते काय गोईन कधी मारणार. 4 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या थांबली ती 32. 42 धावा पाहिजे. दबाव. यावेळी मात्र पडग्याच्या अशोकजींना काही जमत नाहीये. म्हणजे एक प्रकारचे गिरायक बनलेत. प्रवीण कुंभारनं फसवलंय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजेश काताराची ही मात्र रणनीती खुबी मैदानाच्या आतमध्ये साबित होते चांगली. आय माझी कोणाला पॉवर डीजे वाजवा. बघा प्रवीणजी कुंभार यांनी दाखवली आपली दहशत गोलंदाजीमध्ये. ही राजाजी कातारांची चाल आहे वजिरासारखी आणि पूर्णपणे फसवलंय. 98ला 4 विकेट इंग्लंडच्या बाहेर. यायला अंग्रेजांना आपल्यासमोर काय जमेल. वाट लावून टाकू त्यांची आपण. आणि इकडेही वाट लागली. विकेट गॉन गेल्या. हिट विकेट अशोकजी बाहेर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 42 धावांची अजूनही गैर. महेंद्र पाटील मॅन फॉर्म वळवली मैदानाच्या आतमध्ये. राईट हँड बॅट्समन प्रवीण कुंभार यांचा ओव्हर विकेट हा 5वा चेंडू. षटकार. महेंद्र पाटील जुने जाणते खेळाडू आहेत
आणि त्यांच्याकडे तो स्टॅमिना आहे. वय वाढल्याच्या जाऊ नका असे षटकार मी भरपूर मारले वलवली गावामध्ये. चला यस 38. पंच काय असेल येस आमचे पंच दोघं चर्चा करतील. दबाव वाढू नका पंचांवर. षटक संपलाय. मला वाटतं इथं 5 षटकांच्या धावा झाल्या. त्या बोल्ड आहे. येस क्लीन बोल्ड बघा. म्हणजे म्हणून सांगतो ना बॅट्समैन गॉन 6 रन के बाद. ओ ये चले भीमजी मैदान के अंदर. म्हणून तानाजी मालसुरे ज्यावेळी गडावर पडले गेले त्यावेळी सूर्याजी मालसुरे सांगितलं एक तर गडावरनं उड्या म्हणून मारा नाही तर शत्रू तुटून पडा. स्पीड अप. लव बहिणींना 500 रुपयाला पाहिजे प्रत्येक षटकारासाठी सुभाषजी ठाकूर यांच्याकडून. रुपयाने जर फक्त मारले तर कितीही मारा. रुपयाची उलवेकर यांच्यासाठी बक्षीस. 6 वाजता पुढचा सामना आपण कमी करू. 6 वाजून 7 मिनिटं धावा झाल्या त्या 38 आणि विजयासाठी धावा म्हणजे महेंद्र 36 आणि षटक शिल्लक आहेत 3. 18 चेंडू 36 म्हणजे 12चा ॲव्हरेज. रुपेश उलवेकर षटकार जर आला लो ओव्हरसाठी 500 रुपये. येस बॉल वाईट. 12चा ॲव्हरेज आहे. अजूनही गाडी कुठल्याही टनावरनं खाली येऊ शकते. कॅप्टन रुपेश उलवेकरला ठोका कारण किशोर भोपीनं असा त्याला मारला होता मागच्या मॅचला. ही संधी आहे पैसा वसूल करायची. लव होईल घ्या कॅच बाहेर बॉल. ओ माय गॉड कोण आहे ते काका. काका तुम्ही काय करता ओ. 72 रोगांचा जो औषध तो माका आणि तुम्ही सोडली ती काका कॅच. मग किती कॅचेस असतात. चला ठीक आहे. आणि धाव संख्या 1 न संघ पुढं 40. बॅट पाहिजे चेंज करू शकता. बॅट घेऊन जात मध्ये. अजूनही विजयासाठी मात्र 34 धावांची गरज आहे. सत्यान मात्र तुम्हाला दाखवायला लागेल तडाखा जुना पुराणा हत्यार. कारण खेळ हा डावखोरांचा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि शंकूजी यांचे चिरंजीव बघा कसे बॅट घेऊन चाललेले आहेत. काय पप्पा काय होईल विचारायला. डॅडो आयला पूर्वी बाबा होता नंतर पप्पा आला आणि आता डॅडो आला. काय जमाना बदललाय. पुढं काय येईल समजू शकत नाही. 40 बस वाले सुद्धा हत्तीला गोईन चड्डी घालतील तेव्हा गाडी. ते बघा गाड्या चालल्यात. टाइमपास करू नका रुपेश भाई. सहकार्य अजून एक मॅच आहे. आता मात्र अजून 10 पाय. सत्यन मात्र ही संधी आहे जनरेटर लुटाची. यस बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकला बा. रुपेशजी उलवेकर सांगत आहेत सत्यन मात्र बॉडीला मजबूत असतील. मी पतला आहे पण मी गरम आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. काय सामना आलाय बघा. मॅच होती कुठं आली कुठं असे आहात. ओ राजेश भाई कुठेतरी चुकी केलीत तुम्ही. जाणून केलीच नाहीये असं मी समजू शकतो. कुठलाही खेळ जाणून करत नाहीये पण टाइम इज मनी. 1 धावेने शंकरदा धावा. 1 के झाले बघा. शंकरदादांची स्टाईल माझी आणि शेम दाढी मुशी साफ. गोईंची फक्त मुशी दाढी आहे.
कारण भगवान श्रीकृष्ण बिना दाढी मुशी वालत होता. आणि लव दादा आता बघूया थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. या शॉट एक्स टाकवला, पंच केलाय, चौकार मिळेल. काय 4 धावा नाही म्हणतो का काय? चौकार चौकार. स्वतः साहेब फिल्डर झाले 4 धावा अशोक उलवेकर यांनी सांगितलं. आणि लव भोईर सांगत आहे घाबरू नका, मी आहे मैदानाच्या आतमध्ये, माझ्या ताकद आहे. धावा झाल्या 45. 29 धावांची अजूनही गरज. यस, पुढे येऊन सरसावून स्टेप आउट केलाय. लॉंग ऑनला चेंडू प्रवीण कुंभारकर चेंडू चाललाय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने पडगे वळवली. संघ धाव संख्या 46. षटकातील मात्र अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू, शेवटचे 2. 1 मिनिट पंच, 1 चेंडू शिल्लक आहे. पहिला व्हाईट बॉल आहे 1 मिनिट. दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू 1, 3 झाले, नंतर चौकार आणि आता 1 धाव. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू. होते होते माणूस आहे. माणूस नाही चुकणार मग राक्षस चुकतील. सत्यवन मात्रे डॉट गेन. आता मात्र 12 चेंडू 28 म्हणजे प्रति षटकामध्ये 14ची सरासरी. स्पीडअप, दबाव वाढलाय. बघा इकडे किशोरबाई, काय मॅच आली. याला म्हणतात सामना क्रिकेटचा. 6 वाजून किती का नाही वाजत, फायनल 2 ओव्हरची खेळू वेळ आली तर. आता त्याला विलाज नाही, कारण सामना त्या स्थितीमध्ये आलाय. 12-28 14ची सरासरी प्रति षटका मागे. बघता काय व्हॉट्सअप मध्ये, इकडे बघा मॅच पैसा वसूल. लव होईल टेन्शन मध्ये. दबाव आलाय, दबाव आलाय. राजेश काताराजी काय प्लॅनिंग बनवायला लागेल. 12 चेंडू 28 धावांची गरज. रुपेश उलवेकर यांच्या षटकामध्ये या धावा आलेत मला वाटते अवघ्या फक्त 12. 8 धावा. काय षटक फेकलंय. आता 2 षटकामध्ये 28 पाहिजे. आणि गोलंदाज आले ते प्रमोद भोपी पालेश्वरीची. 28 धावा पाहिजे. लव दादा तडका दाखवायला लागेल. दाखव हिम्मत, काढ तडकस मधून तीर आणि मार. झाले टुकूटुकूचे शॉट. 14 धावांची गरज आहे प्रति षटका मागे. 28 धावांची गरज 2 ओव्हर मध्ये. डाव उजवा मैदानाच्या आतमध्ये आहे. लव भोईरचा चेंडू, हा चेंडू शरीरावर आदळलाय. 11-28. 11-28. 11-28. अजूनही सामन्यामध्ये रंग आहे. लव भोईर कोण? राजेश काताराने घेतली कॅच आणि लव भोईरने सांगितलंय बघतोय संध्याकाळी तुला. अरे बघतोस का वाघानं रागानं? कॅच घेतली वाघानं, डीजे वाजव. अनेक मॅचेस लव दादा भोईर याने काढलेल्या आहेत, परंतु संकट वेळी नाही मॅच. लाल्या मैदानाच्या आतमध्ये अजूनही विजयासाठी धावा पाहिजे जास्त, परंतु आता मात्र मिडल ऑर्डर तुटलाय पूर्ण. ज्या लव भोईर अपेक्षा होती तोही मैदानाच्या बाहेर. काय लाल्या करिश्मा करील? गोवर्धन पालेकर अक्कलकोटची परत येईल, मारायला लागतील छक्के. हा चेंडू व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या 47. संघाला धोका. सुभाषा घाई केली, षटकार मारल्यामध्ये ब्लॉकॉल पडला आणि फसला. लाल्या आता 2 वलवलीचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. या एका धावेने संघ पोहोचेल 48 आणि विजयासाठी अजूनही धावा ज्या पाहिजेत 26 धावा पाहिजे. 26 धावांची गरज. हवं आता नाही तर कधी नाही. वाट बघायला लागेल पुढल्या वर्षी तुम्हाला. हा कुठूनही मारा पण मारा. सत्यावर मात्र झोन फायर केली गेली. चांपा खोशुरंबा दुगा पेड़ा लंबार जगह
का मला खंबा रागानं मारलाय षटकार आणि बॉलरला सांगलाय ठोकीन तुला वाजव डीजे. गाणं वरती यम सुद्धा भील अशी बॉडी आहे. सत्यन मात्रच काही करू शकते. लाल्याला जमणार नाहीये. लाल्या झाला बिहाल. ओ बॉल खाली राहिलाय. उंदीर बॉल मगाची प्रीतम पडेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्याला काय करणार. खालचे बॉल नाही मारता येत जास्त. 27 बघा बघा रुपेश दादा उलवेकर बघा छाती कशी छप्पनीचं हालते बघा. हे राजाभाईने सगळं प्लॅनिंग बनवलं आहे. व्हाईट बॉल असेल पंच काय सांगेल का बॅटने आहे बघा बॉलनी सांगू पंच. 70 मध्ये धावत आहे. रनआउटची संधी राजेश काताला लाला गॉन. यस बॅटने आलाय बॉल. यस तो सिंगल आणि या सिंगलने धावा मिळतील त्या 1 आणि 1 धावेने संघ 55. आता विजयासाठी एकच धाव. एकच वाईट नाही. आता 6 चेंडू 19. आता एका बाजूला पेटी एका बाजूला तबला लागला फय्याज सुरात काम नाही तर दोघं बेसून. मग मधीन चकवा काय वाजेल यांच्या मध्ये म्हणजे आपला काय कामच ना. आपण बाउंड्रीचे बाय काय सगळं होईल. 6 चेंडू आणि 18 धावा. राजेश काथारा जी आलेत गोलंदाजीसाठी. बघा राजाची काथारा जर तुम्ही ठोकले षटकार तर जवळ हा विजय संपादनच्या बाजूला येईल. हा सामना जर झुकला 19 धावा पाहिजे. 3 षटकार पाहिजे. ते सोपंही आहे आणि ते कठीणही आहे. एका बाजूला पेटी आहे एका बाजूला पूर्णपणे पकवाज आहे आणि गोलंदाजी राजेश कातार आहे. मग तबला वाजवलाय. बघूया कशी गोलंदाजी करतील. समोर डावा आहे गोलंदाज उजवा आहे आणि दोन्ही एक साईडला धुमे मजबूत आहेत. आता बघूया एक साईडला काय होते. सामना कोण जिंकेल. राजेश कातार यांचा चेंडू. सत्यन म्हात्रे चौकार 4 रन. सत्यन मात्रच काहीतरी करू शकतात आणि या 4 धावेने संघ पोहोचतील 59. आणि 70 मध्ये बक्षीस मॅच काढली तर 2000 रुपये पारितोषिक गोंडपडे यांच्याकडून. बाउंड्री जाणार नाही. बॉल आडलाय तिकडे. 70 मात्र किशोरची स्ट्राईक रनआउटची संधी बघूया. थ्रो आला आहे. आता मात्र एका धावेने संघ पोहोचेल 60 आणि आता मात्र चेंडू 4 आणि विजयाचे धावा पाहिजे त्या 14 धावांची गरज आहे. किशोर पाटील मनमोहन पडगे तबला लावा सुरात वाजवा हातोडी फिरवा. 70 मात्र स्ट्राईक दिलेली आहे किशोरजीनं. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचेल 61. 3 बॉल 13. 3 ला 13. 2 षटकार 1 सिंगल आणि राजाजी कातारा यांच्याकडे चेंडू. जर 70 मध्ये मॅच जिंकवली तर त्यांना उचलतील लोक सगळी. बघूया. व्हाईट बॉल असेल पंच पालकर साहेब. व्हाईट बॉल. राजाजी कातारा साहेबांची लेंथन बिघडली. इकडे 3 बॉल आणि 12. 2 षटकारांची गरज आहे. दादा भोयर काय हा तुमचा बारका भाऊ करू शकतो. बघूया. 12 3 बॉल 12. 3 ला 12. 3 ला 12 मारा 12. डर गया वो मर गया या डर गया वो घर गया. वाघ आलाय. बॅटची एज लागली खाली. अंदरून शेवटचे 2 बॉल 12. अजूनही वाघ आहे. छक्का पाहिजे बघा. छक्क्याला किंमत आहे. आणि इकडे मात्र 2 बॉल मध्ये 12 पाहिजे.
छक्का पाहिजे बघा आमचे महेश सांगते छक्का पाहिजे आणि अशा रीतीनं हा सामना जवळ अजून एक बॉल शिल्लक आहे पाले आणि आता मात्र तुम्हाला कॉमेंट्री करावं लागेल कारण आता तुमच्या पूर्णपणे तुम्हाला सामना आम्ही सहज जिंकू अवस्था विकेट राजाभाई माझं लहान मुलासारखा बॉल टाकतील असं वाटते बघा यस आणि 11 धावेने हा सामना जिंकलाय अभिनंदन हार्ड लक इकडे मात्र पडगे वलवली संघ आणि अभिनंदन आपण करूया पाले नेवाली संघाचा आणि फायनलचा सामना पाले नेवाली डीजे हॅलो हॅलो धन्यवाद डीजे हॅलो हॅलो तर जबरदस्त सामना झाला आणि नेवाली पाले बुद्रुक संघाने हा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अतिशय सुंदर मॅच रोमांच मॅच आपण पाहिली चांगला खेळ झाला आणि त्या खेळामध्ये विजयी पत्र संपादन केला आणि जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळालं मात्र टिंगल करतो आपण तर सहन पण केली पाहिजे